हाय आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्लॉग जरा स्पेशल आहे. आज मी साक्षीला भेटायला जातीये खूप महिन्यांनी. उठल्याबरोबर ब्रश केला, गरम पाणी प्यायले, कपडे धुतले आणि वाळत घातले. अजिबात आवडत नाही मला. अंघोळ केली कारण तिने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की अंघोळ करून ये. जाताना तिच्यासाठी छान फुलं घेतली. बघूया तिला हे सरप्राईज आवडतंय का. मग ते काम केलं ज्यासाठी मी आले होते. जेवण. जेवता जेवता खूप गप्पा मारल्या. खूप महिन्यांपासून आम्ही अशा निवांत भेटलो नव्हतो. कारण की साक्षीचं शूट चालू असतं, त्यामुळे ती बिझी असते, त्यामुळे तिला माझ्यासाठी वेळ नसतो. किती वाईट दिसते. मी पण वाईट दिसते. तर फायनली आज गौरीला मुहूर्त मिळालेला आहे इथे यायचा. कारण की तू नसतेस जागेवर. तर मीच जाते तिच्या घरी. अरे बाप, कसली खोटरडी आहे यार. आपण भूत दिसतोय. मला कळत नाही आपण नीट दिसणार आहे की घाण दिसतोय. आपण घाण. कुकिंग करता येणारी मैत्रीण हे वेगळंच सुख आहे. गाईज माझा मित्र आता म्हणाला की काय जेवायचं वगैरे. म्हणलं भाई साक्षीच्या घरी चालले, विषय कट आहे. लिटरली पाणी सुटलंय तोंडाला. जेवण झालेलं आहे दुपारचं. आता काहीतरी गोड पाहिजे. आवन घेतलंय तर एवढी नाटकं चालली आहेत. ब्राउनी वगैरे कुठे आहे भाई? ब्राउनी येस, गौरा आली आहे घरी आणि इथे तिचाही व्लॉग चालू आहे. दोघी व्लॉग करतोय, दोघी पागल झालोय, दोघी पागल. मग आमचा नेहमीचा फालतूपणा सुरू झाला. तू कुठले प्रोडक्ट्स वापरते मेकअप साठी, मी काय वापरते याच्याविषयी चर्चा, गप्पा. साक्षीबद्दल सांगायचं झालं तर ती उत्तम कुक आहे, चांगली मैत्रीण आहे, खूप मेहनती आहे. तिने खूप मेहनतीने स्ट्रगल करून ती आत्ता या स्टेजला आली आहे. आत्ताच साक्षीने तिचं घर घेतलंय, तेही इतक्या छोट्या वयात. बरं, साक्षीची आणि माझी पहिली भेट एका अवॉर्ड फंक्शनला झाली. तिथे आम्ही खूप गप्पा मारल्या आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की ओके, आमच्या वाइब्स खूपच जुळतायत. आम्ही काय असं आधीपासून एकमेकांना ओळखतो वगैरे असं काहीच नाही. दोघेही सिरियल्समध्ये काम करत होतो, एकमेकांना ओळखत होतो. आम्ही इन्स्टा थ्रू एकमेकांशी बोलत होतो, नंतर नंबर्स घेऊन व्हॉट्सॲपवरती बोलत होतो आणि समहाऊ आमच्या दोघींचेही विचार जुळले. आणि येस, आय एम व्हेरी हॅपी की आत्ता मी साक्षीची मैत्रीण आहे. साक्षी इस्त्री सर्व्हिसेस. येस. तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची जी अशी जवळची मैत्रीण आहे जिच्यासमोर तुम्ही दिलखुलास गप्पा मारू शकता, कसलाही विचार न करता तिच्याशी बोलू शकता, तुम्हाला हे माहित असेल की ती कधीच तुम्हाला जज करणार नाही, तिच्यासोबत माझा हा व्लॉग नक्की शेअर करा. ब्रिलियंट. बरं, या सगळ्यामध्ये साक्षीची अजून एक मैत्रीण आली, प्रियंका, ज्यामुळे मी थोडीशी जेलस झाले. पण साक्षीच्या बाबतीत कोण जेलस नाही होणार यार. ते एवढं गोड बाळ आहे. बाय बायची वेळ झाली. खरं तर माझा पाय हलत नव्हता तिथून. पण या, आय लव्ह यू साक्षी. ओके, बाय.